शनिवारी दिनांक 27/4/2024 दिनांक 3/5/2024 पर्यंत या ठिकाणी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने मराठा आरक्षण जनजागृती अभियान या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं जनजागृती अभियान हे कशासाठी, तर जरांगे पाटलांना जो काही अध्यादेश दिला सगळे सोयरे त्या ठिकाणी आणि त्याची अंमलबजावणी करू आणि त्या ठिकाणी फसवेगिरी झाली आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं। याची खरी तफावत समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। एकीकडे लोकांना समजत नाही, मराठा समाजाला समजत नाही तर सगळे सोयरे हे आपण कशासाठी मागतोय आणि सरकारला जे मागितलेलं नव्हतं 10% आरक्षण ते कशासाठी दिलं। तर याची खरी जनजागृती आरक्षणाची आणि आतापर्यंतचा आरक्षणाचा इतिहास जो काही 50 वर्षाचा असेल तो तळागाळात पोहोचविण्यासाठी हे काम या ठिकाणी आम्ही सर्व सकल मराठा समाज या ठिकाणी करणार आहोत। हे करत असताना अनेक प्रश्न या जनजागृती अभियानामध्ये आहेत। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी बेरोजगारीचे तरुणांचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल त्यांच्या वसतिगृहाचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी सारथी मार्फत त्या ठिकाणी विकासाचे कामं आणि शासनाने निधी उपलब्ध करून द्यावी हा एक प्रश्न आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून त्या ठिकाणी नॅशनलाइज ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत ते कर्ज त्या ठिकाणी वितरित करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे। त्या अनुषंगाने ही जनजागृती होणार आहे। त्या ठिकाणी जनजागृती बाबत सांगायचं तर शुक्रवारी 26/4/2024 रोजी म्हणजे आज रोजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रथ पूजन करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी रथाचं नियोजन सांगतो का शनिवारी म्हणजे उद्यापासून 27/4/2024 रोजी फुलतांबा फाटा डाऊच आणि घारी या ठिकाणी या गावांना भेटी दिल्या जातील आणि या तिन्ही गावांचे त्या ठिकाणी चांदेका सराला सभा सकाळी 8 वाजता आम्ही घेणार आहोत। त्याचप्रमाणे सोनेवाडी असेल वेस सोयगाव मल्हारवाडी या गावांची सभा काकडी इथं 10 वाजता घेणार आहोत। आणि मी हे जे गावं सांगतोय त्या गावांमध्ये आम्ही भेटी देणार आणि दुसऱ्याचं ठिकाण त्या 4-5 गावांचं एका ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। मनेगाव, रांजणगाव, देशमुख, आजनापूर, बहादरपूर, जवळके, धोंडेवाडी, बहादरपूर आणि शहापूर याची सभा या ठिकाणी पोळेगाव मध्ये सायंकाळी 7 वाजता होणार आहे। रविवारी देखील त्या ठिकाणी बेर्ड कोराळ्याला सकाळी 8 वाजता, बेर्ड, चांदवड, मडी खुर्द, कोळेगाव, पाटी, शहाजापूर, वेळापूर, आंदेवाडी, कारवाडी, वडाची वाडी, मंजूर आणि चासनाडीची सभा त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता होईल। बोरवीज, दामोरी, मायगाव, दिवी, सांगवी, भुसार, रवंदे, मळेगाव, थडी आणि टाकळी यांची जी सभा आहे ब्राह्मणगावला सायंकाळी 7 वाजता होणार आहे। सोमवार 29/4/2024 खिरडी गणेशची सभा सकाळी 8 वाजता आहे। यसगाव, नाटेगाव, आंचलगाव, ओगदी, बुलकी, करंजी, उक्कडगाव, पडेगाव, शिरसगावची सभा रात्री 7 वाजता होईल। सावळगाव, तेवणी, आपटेगाव आणि कासली इथं आणि संवत्सर इथं त्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहे। मंगळवारी त्या ठिकाणी 30/4/2024 रोजी कोकण ठाण इथे सकाळी 8 वाजता सभा होऊन दहेगाव, बोलका सभा 11 वाजता, लौकी, गोडेगाव, तळेगाव, मळे, धोत्रे, खोपडी, भोजडे, कानेगाव वारीची सभा त्या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता होणार आहे। बुधवारी 1/5/2024 रोजी मुर्शेदपूर, धारणगावची सभा सकाळी 8 वाजता आणि हिंगणी, कुंभारी, मायगाव, देशमुखची सभा त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता आणि कोळपेवाडीचा बाजार जे काही आहे तिथं सभा सायंकाळी 7 वाजता होईल। आणि गुरुवारी 2/5/2024 रोजी सडे, शिंगे, फुलतांब्याची सभा सकाळी 8 वाजता आणि रामपूरवाडी, नपावाडीची सभा सकाळी 10 वाजता, जळगाव, चितळी, धनगरवाडी, वाकडीची सभा सायंकाळी 7। शुक्रवार जो काही दिवस आहे 3/5/2024 चा तिथं संवत्सरला संध्याकाळी 8 वाजता सभा होईल। परंतु आणि अशी टीप त्याच्यासाठी हे केलेली का न कळत एखादं गाव आमच्याकडून राहिलं, काही कारणास्तव राहिलं तर त्या ठिकाणी आम्ही शेवटच्या दिवशी शुक्रवारी 100% त्या गावाला भेटी देणार आहे। याच्यामध्ये सर्व आमचे समाज बांधव यांना कळकळीची विनंती, एकमेकाला 100% सहकार्य करा। आम्ही तुम्ही सारखे आहोत। कोणाला फोन आला नाही, मला फोन आला नाही, पुढे हे नाही तर त्याचा रुसवा न करता मी तुम्हाला जे काही आव्हान केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे आणि व्हॉट्सअपद्वारे जर कोणाला मेसेज आला तर त्यांनी निश्चित संबंधित आपल्या समाजापर्यंत तळागाळातल्या ग्रुप पर्यंत पोहोचावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो। आणि रथ प्रत्येकाला माहित आहे पुढे येणार आहे।
आपल्याला अनेक नेत्यांनी आतापर्यंत फसवलेलं आहे. सगळे सरकार येऊन गेले, आपल्याला कोणी साथ दिलेली नाही. त्याच्यामुळं नेत्यांचे झेंडे घेण्यापेक्षा समाजाचे झेंडे हाती घ्या असं मी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.